नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पीडीसीसी म्हणजेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा चाकणमध्ये आहे। परिसरातील अनेक भागातील नागरिक, विशेषतः शासकीय पगारदार, पेन्शनधारक या बँकेत येतात। पगार आणि पेन्शनच्या तारखांना अनेकदा बँकेत मोठी गर्दी असते। या बँकेतील गर्दी कमी व्हावी यासाठी येथे एटीएम सेंटर असणे गरजेचे आहे। मात्र मागील अनेक वर्षात चाकणमध्ये या पीडीसीसी बँकेचे एटीएम सेंटर येथे सुरूच होऊ शकले नाही। एटीएमसाठी जागा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे। अनेकदा येथील शाखेतून घेतलेले नवीन एटीएम कार्ड कार्यान्वित करण्यासाठी पासवर्ड जनरेट करण्यासाठी याच बँकेच्या एटीएममध्ये जाण्याची गरज असते। मात्र चाकणमध्ये या बँकेचे एकही एटीएम नाही, त्यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचायत होत आहे। एकीकडे चाकणमध्ये जवळपास सर्वच बँकांच्या शाखा आणि एटीएम सेंटर असताना पीडीसीसी बँकेच्या व्यवस्थापनाला नेमकी कधी जाग येणार असा प्रश्न विचारला जात आहे। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील उड्डाणपुलांवर रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे मागील अनेक वर्षांपासून उगवली आहेत, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय। सध्या या उड्डाणपुलांवर असलेली काटेरी झुडपे प्रशासनाकडून काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 च्या कामाच्या विस्तृत प्रकल्प अहवालासह टिप्पणीचा प्रारूप मसुदा महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांमार्फत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाविषयी खेडचे आमदार बाबाजी काळे, मावळचे आमदार सुनील शेळके आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दिनांक 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या सोबत MSIDCच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील कार्यालयात बैठक घेऊन कामाच्या स्थितीबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला। बैठकीत माहिती देताना MSIDCचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे प्रस्तावित काम आर्थिकदृष्ट्या सुसाध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसंच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी या संदर्भात MSIDC कडून गेल्या 1 जानेवारीला मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवलाय। महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगाने सुरू करण्यात येईल असंही दीक्षित म्हणाले। सदर कामाबाबत कृषी समितीचे पदाधिकारी आणि आमदार बाबाजी काळे व सुनील शेळके करीत असलेल्या पाठपुराव्याने काम लवकरात लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा दीक्षित यांनी व्यक्त केली आहे। खेड तालुक्यातील शासकीय गायरान आणि खासगी जागेत अवैध उत्खनन केल्यावरून खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोघांना तब्बल 92 कोटी 6,40,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। सद्देगव्हाण तालुका खेड येथे हे उत्खनन झालंय। खेडच्या तहसीलदार देवरे यांनी नुकताच हा आदेश दिला। अनिल धोत्रे आणि ज्ञानेश्वर केरबा पठारे राहणार चंदननगर, हडपसर, पुणे अशी या दोघांची नावे आहेत। खेड तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध उत्खनन होत असून राजकीय आश्रयाने काही मंडळी एकमेकांचा गेम करण्यासाठी तक्रारी करतात, त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाकडून कारवाया होत असल्याचा सामान्य नागरिकांचा अनुभव आहे। भक्कम राजकीय पाठबळ असलेल्या मंडळींवर किती कारवाया होतात असा प्रश्न आता नागरिक विचारतात। खरपुडी खुर्द तालुका खेड येथील शेतकऱ्यांचे भीमा नदी काठावरील रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांचा कृषी पंप चोरून नेला। गेल्या काही महिन्यांपासून राजगुरुनगर शहरात आणि ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, दुचाकी, शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरीला जाणे या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याचं चित्र आहे। त्यातून असं आहे की बा आम्ही रात्रंदिवस नदी राहतो बा कवा ना कवा हे आडून मोडून बा चोऱ्या करतात लोक ही। त्यामुळे गाडी घेऊन गाड्या 4 चाकी 4 व्हीलर गाडी घेऊन खाली आली ती सगळ्या पकडला फीस बी नाही काढून 405 रुपये फीसाला पडतात। या झालं का 3 वेळा फीस काढून त्यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम समोर आलाय। बीड, नाशिक, अहिलानगर, नागपूरमध्येही मोठी गुंतवणूक आणली असल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांनी दिल्यात। दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले। एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचा करार होणं हा एक नवा विक्रम आहे। दरम्यान दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार झाले।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्याही भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले। बीड, नाशिक, अहिल्यानगर, नागपूरमध्ये गुंतवणूक नव्यानं आली असली तरी पुणे जिल्ह्यात विशेषतः चाकण औद्योगिक वसाहतीत नेमकी किती गुंतवणूक आली आहे हा संशोधनाचा भाग आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत जात आहेत। मात्र सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवर 2 वेळा स्थगिती आल्यानंतर आता 6 जानेवारी रोजी निवडणुका घेण्याचे आदेश जारी झालेत। खेड तालुक्यातील जवळपास 35 सहकारी पतसंस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे। पुढील 4 ते 5 महिन्यात या निवडणुका होणार आहेत। खेड तालुक्यातील सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका प्रक्रिया सुरू झाली असून 30-35 ड वर्गातील सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली आहे। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील तळेगाव चौकाच्या जवळील उड्डाण पुलाच्या खालील भागात मोठ्या प्रमाणावर परिसरातील नाल्यांचे व गटारांचे पाणी येत आहे। त्यामुळे अजूनही या भागातून जाताना पावसाळी अनुभव नागरिक घेत आहेत। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। खरपुडे येथे श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते। पंचक्रोशीतील नागरिकांनी यास भरभरून प्रतिसाद दिला। पंचक्रोशीतील महिला व नागरिकांसाठी रामकथेचे आयोजन केले होते। गेले 8 दिवस खरपुडी परिसर भक्तिमय झाला होता। रामायणाचार्य, हरिभक्त परायण, साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांच्या अमृत रसाळ वाणीतून रामकथा सादर झाली। श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात कथा हुबेहूब रंगवली जात असल्यामुळे संपूर्ण मंडप व परिसर भक्तिमय झाला होता। पाहिल्यावर डोळे भरून आले, वा रामा, मी तुझी परीक्षा घेतली की तू खरंच थांबणार आहेस का? राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात रविवार दिनांक 26 जानेवारी ते दिनांक 1 फेब्रुवारी दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील यांनी दिली। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने युवक युवतींनी राजगुरुनगर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते। खेड तालुक्यात वेगवेगळ्या नद्यांवर बसवलेल्या मोटार चोरट्यांनी लक्ष केले आहेत। शेतकरी सतीश आवटे यांची भामा नदीवरील 5 HP मोटार चोरीला गेली असल्याची बाब समोर आली आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथ यांची निवड करण्यात आली असून 2025 या वर्षातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी डॉक्टर भावार्थ देखणे यांची निवड करण्यात आली आहे। खासदार स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे स्मृती समिती आणि लायन्स क्लबच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मानसी यादव, मोनाली चौधरी, सतीश पटे बहादूर, नवनाथ कोकणे यांनी बाजी मारली। खेड तालुक्यातील अहिरे ग्रामपंचायतीचे व्यायामशाळेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मागील 2 वर्षात या व्यायामशाळेच्या परिसरात कसल्याच सुविधा निर्माण केलेल्या नसल्याचे स्थानिकांनी कळवले आहे। पुणे येथे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पर्यावरण विषयक विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुणे मनपाचे आयुक्त राजेंद्र भोसले तसेच महानगरपालिका व पुणे विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक संपन्न झाली। यावेळी महानगरपालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन, सिंगल यूज प्लास्टिक, सांडपाणी व्यवस्थापन, हवा प्रदूषण आणि पालिका कार्यक्षेत्रातील स्मशानभूमीचे इलेक्ट्रिफिकेशन या विविध विषयांवर चर्चा केली। प्रदूषण रोखण्यासाठी व उपाययोजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी दिली।
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 22 जानेवारी 2025 रोजी कांद्याची आवक वाढून भावात किंचित वाढ झाल्याचे बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारावर चाकण येथे आज कांद्याची आवक साधारणतः 6000 पिशवी 3000 क्विंटल झालेली असून कांद्याचे बाजारभाव 2000 ते 3200 पर्यंत आहेत। तसेच बटाट्याची आवक 5000 पिशवी होऊन 2500 क्विंटल पर्यंत आवक असून त्याचे बाजारभाव 1000 ते 1800 रुपयापर्यंत बाजारभाव आहेत। नवीन कांदा अजून हळवा कांदा अजून आलेला नाहीये, परंतु 15 ते 20 दिवसात कांदा बाजारात येईल आणि त्यावेळेस बाजार वाढण्याची आपला कांदा बाजारात आल्यानंतर बाजार वाढतील असा अंदाज आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।